एका मराठी तरुणानं सगळं इंटरनेट हलवून सोडलंय. कारण कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक एक मराठी तरुण आहे. त्याचं नाव आहे अभिजित दिपके. तर हा अभिजित दिपके कोण, कुठला आहे आणि सध्या तो कुठे राहतो, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. तर झालं असं, 15 मे 2026 रोजी बनावट पदव्यांच्या खटल्यादरम्यान सरन्यायाधीशांनी बेरोजगारीवर भाष्य करताना आंदोलक तरुणांची तुलना झुरळ आणि परजीवी यांच्याशी केली होती. याच विधानानंतर एका तरुणानं कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. या पार्टीची स्थापना करणारा मुलगा हा मराठी असून त्याचं नाव अभिजित दिपके आहे. अभिजित दिपके हा मूळचा संभाजीनगरचा असून त्यांनी पार्टी स्थापन केल्यावर अवघ्या काही दिवसांतच 5 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्सचा टप्पा ओलांडत इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. अभिजित यांनी पुण्यातून पत्रकारिता आणि अमेरिकेतून बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय. तसंच त्यांनी 2020 ते 2022 या 2 वर्षांच्या कालावधीत आप या राजकीय पक्षाच्या सोशल मीडिया टीममध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर मराठी माणसाने सुरू केलेल्या या पक्षाला तुमचा पाठिंबा दर्शवून ही रील तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.